फायर सीईटी आता फक्त एका महिन्यावरतीच आलेली आहे आणि या सीईटी मध्ये कुठल्या टॉपिक वरती आपण जास्त फोकस करायला हवं, सीईटी मध्ये कुठल्या टॉपिक्स वरती सगळ्यात जास्त प्रश्न विचारले जातात हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत। आणि जर तुम्ही हे टॉपिक व्यवस्थित केले तर तुम्हाला या सीईटी मध्ये 90 पेक्षा अधिक मार्क्स नक्कीच मिळणार आहेत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मित्रांनो, जसं की आपल्याला माहिती आहे, महाराष्ट्रातल्या टॉपच्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी आपल्याला अगदी 99 पर्सेंटाइल्स पर्यंत मार्क्स लागतात। तर त्यासाठीच ग्लोबल ऑनलाईनमध्ये फायर सीईटीच्या विद्यार्थ्यांसाठी असणारा 1 महिन्याचा क्रॅश कोर्स ग्लोबल ऑनलाईनमध्ये 7 तारखेपासून सुरू करण्यात आलेला आहे। या क्रॅश कोर्समध्ये तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रमावरती आधारित डेली लाईव्ह क्लासेस दिले जातील, रेकॉर्डेड लेक्चर्स इथे अवेलेबल असतील, संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स तुम्हाला इथे मिळतील, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक एमसीक्यू सुद्धा तुम्हाला या बॅच मध्ये दिले जाणार आहेत। तर मित्रांनो, या बॅच मध्ये एक्झाम पूर्वी तुमचा संपूर्ण सिलेबस कव्हर केला जाणार आहे आणि एक्झाम नंतर ऍडमिशनच्या प्रोसेसमध्ये तुम्हाला गाईड सुद्धा इथे केलं जाणार आहे। स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती आजच कॉन्टॅक्ट करा किंवा प्ले स्टोर वरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ऍप मध्ये तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता। जर आपण या परीक्षेचा पॅटर्न पाहिला तर 120 प्रश्न तुम्हाला इथे विचारले जातात। प्रत्येक प्रश्न 1 मार्कला असतो आणि प्रत्येक प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी 1 मिनिट म्हणजे 120 मिनिटांचा वेळ ही परीक्षा देण्यासाठी तुम्हाला असतो। या परीक्षेमध्ये कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाहीये, ऑनलाईन पद्धतीची ही एक्झाम असणार आहे आणि एमसीक्यू तुम्हाला इथे विचारले जाणार आहेत। आता जे विद्यार्थी सीईटी देत आहेत अशा विद्यार्थ्यांना लीगल ॲप्टिट्यूड, जनरल नॉलेज, लॉजिकल अँड ॲनालिटिकल रीजनिंग, इंग्लिश लँग्वेज, बेसिक मॅथमॅटिक्स हे सब्जेक्ट असतात आणि या सर्व विषयांवरती तुमचे लाईव्ह लेक्चर या क्रॅश कोर्समध्ये घेतले जाणार आहेत, जेणेकरून तुमचं या परीक्षेचं कंप्लीट प्रिपरेशन होईल। आता विद्यार्थी मित्रांनो, हाच सिलेबस आपण डिटेलमध्ये डिस्कस करूयात। तर लीगल ॲप्टिट्यूड आणि लीगल रिझनिंग हा जो विषय आहे 5 इयरला 32 मार्कचा आहे। तर या विषयामधून तुम्हाला लीगल टर्म्स आणि मॅक्सिम्स करायच्या आहेत, याच्यावरती प्रश्न विचारले जातात। इंडियन कॉन्स्टिट्यूशनचं बेसिक तुम्हाला करायचं आहे, भारतीय संविधानाचं बेसिक करायचं आहे, ज्याच्यामध्ये प्रिॲम्बल, फंडामेंटल राईट, डीपीएसपी, प्रेसिडेंट, पार्लमेंट इत्यादी गोष्टी इथे तुम्ही करणं अपेक्षित आहे। इंडियन ज्युडिशरीमधून हायरार्की ऑफ अ कोर्ट्स, सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट वरती लक्ष द्या। इम्पॉर्टंट लीगल पर्सनॅलिटीज अँड अवॉर्ड्स तुम्हाला इथे करायचे आहेत। लीगल करंट अफेअर्स वरती लक्ष द्या, ज्याच्यामध्ये काही रिसेंट जजमेंट असतील सुप्रीम कोर्टचे, नवीन लॉज असतील, केस लॉज असतील किंवा संविधानामध्ये झालेल्या ज्या रिसेंट अमेंडमेंट आहेत त्या तुम्ही स्टडी करा। लीगल रिझनिंग मध्ये तुम्हाला प्रिन्सिपल अँड फॅक्ट बेस्ड क्वेश्चन विचारले जातात। ते क्वेश्चन्स तुम्हाला वेगवेगळ्या टॉपिक वरनं येऊ शकतात, जसं की टॉर्ट असेल, कॉन्ट्रॅक्ट असेल, क्रिमिनल लॉ असेल, याचं बेसिक तुम्ही करायचंय आणि याच्यावरती आधारित प्रिन्सिपल अँड फॅक्ट बेस्ड क्वेश्चन सुद्धा तुम्हाला करणं इथे आवश्यक आहे। सोबतच लीगल जनरल नॉलेज वरती पण लक्ष द्या। कमिशन्स असतील, ऍक्ट्स असतील, हिस्ट्रिकल लीगल इव्हेंट्स असतील, ते तुम्हाला इथे करणं अपेक्षित आहे। थोडक्यात लीगल जनरल नॉलेज मध्ये असणारे, थोडक्यात लीगल सेक्टर मध्ये असणारे करंट अफेअर्स तुम्ही अभ्यासणं गरजेचं आहे। आता विद्यार्थी मित्रांनो, जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्स हा जो सेक्शन आहे तो 5 इयर सीईटीला 24 मार्कला आहे। तर या विषयामध्ये तुम्हाला इंडियन हिस्ट्री मधून एन्शियंट, मिडिवल आणि मॉडर्न हिस्ट्री करायची आहे। इंडियन जॉग्रफी मधनं रिव्हर, स्टेट अँड कॅपिटल तुम्हाला करायच्या आहेत। इंडियन पॉलिटी आणि गव्हर्नन्स, स्ट्रक्चर, कॉन्स्टिट्यूशन, सिटिझनशिप, आता हे तुमचं कॉन्स्टिट्यूशनच्याच म्हणजेच लीगल ॲप्टिट्यूडच्याच टॉपिकमध्ये होऊन जातं, त्यामुळे तुम्हाला हे डबल अभ्यास करण्याची गरज नाहीये। इंडियन इकॉनॉमीवरती फोकस करा, इकॉनॉमीमधून बजेट, बेसिक टर्म्सचा अभ्यास करणं गरजेचं आहे। सायन्स टेक्नॉलॉजीमध्ये तुम्हाला बेसिक अवेअरनेस गरजेची आहे। एन्व्हायरमेंटल इश्यूज वरती फोकस करा। इंटरनॅशनल रिलेशन्स जे असतील, UN असेल, WTO असेल, WHO असेल आणि करंट इव्हेंट असतील त्याच्यावरती तुम्ही फोकस करा। अवॉर्ड्स अँड ऑनर्स मधनं तुम्हाला प्रश्न विचारले जातात, रिसेंटली कुठले कुठले अवॉर्ड्स देण्यात आलेले आहेत आणि कुणाला दिलेले आहेत ते तुम्ही करू शकता। स्पोर्ट्स मधले जे सिग्निफिकंट इव्हेंट आहेत, जसं की ऑलिम्पिक असेल, क्रिकेट विषय असेल किंवा नॅशनल लेवलच्या गेम्स असतील, त्याचा अभ्यास करा। रिसेंट नॅशनल आणि इंटरनॅशनल इव्हेंट तुम्ही कव्हर करणं गरजेचं आहे। पुढे विद्यार्थी मित्रांनो, लॉजिकल अनालिटिकल रिझनिंग हा 5 इयरला 32 मार्कला आहे। तर या विषयामध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त जे प्रश्न विचारले जातात ते सिलोजिझम, ब्लड रिलेशन इत्यादी टॉपिक वरती विचारले जातात। तसेच डायरेक्शन सेन्स असेल, कोडिंग डिकोडिंग असेल, याच्यावरती तुम्हाला नक्की प्रश्न येतात। सिरीजचा अभ्यास करणं पण गरजेचं आहे। सिरीजमध्ये तुम्हाला नंबर, लेटर, अल्फाबेटिकल सिरीज करा। अॅनालॉजीजचा अभ्यास करा। कॉज अँड इफेक्ट वरती फोकस करा, कारण कॉज अँड इफेक्ट वरती कायम प्रश्न येतात। स्टेटमेंट अँड कंक्लुजन किंवा अझम्पशन वरती सुद्धा तुम्हाला फोकस करणं गरजेचं आहे। असर्शन, रिझन पण इथे करायला हवं। पझल टेस्ट मधून तुम्हाला प्रश्न येऊ शकतात। सीटिंग अरेंजमेंट एक असा टॉपिक आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला
एक तरी प्रश्न विचारला जातो. क्लॉक्स अँड कॅलेंडरवरती तुम्हाला बहुधा प्रश्न येतात. डेटा सफिशियन्सीवरती सुद्धा इथे प्रश्न विचारले जातात. तसेच सांकेतिक भाषेवरती तुम्हाला च्या वर्षी खूप जास्त प्रश्न विचारण्यात आले होते. तर अशा पद्धतीने हे टॉपिक्स व्यवस्थित प्रिपेअर करा. याच्यामध्ये तुम्हाला लॉजिकल अँड अनालिटिकल रिझनिंगचा स्टडी करत असताना मेनली तुम्हाला मॅक्सिमम एमसीक्यू सॉल्व्ह करणं गरजेचं आहे. जेवढे जास्त एमसीक्यू तुम्ही सॉल्व्ह कराल तेवढी जास्त प्रॅक्टिस तुमची या परीक्षेसाठी होईल. कारण हाच जो असा सेक्शन आहे की ज्याच्यामध्ये तुमचा जास्त वेळ जो आहे तो जाणार आहे. आणि जर याचे मॅक्सिमम एमसीक्यू तुम्ही आत्तापासूनच सॉल्व्ह करायला सुरुवात केली तर तुमचा वेळ इथे वाचेल आणि इतर सेक्शनला सुद्धा तुम्हाला वेळ देता येईल. पुढे विद्यार्थी मित्रांनो, इंग्लिश लँग्वेज मधून तुम्हाला व्होकॅब्युलरीवरती फोकस करणं गरजेचं आहे. त्याच्यामधून सिनोनिम्स, अँटोनिम्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन वरती प्रश्न विचारले जातात. ग्रामर मधून टेन्सेस असतील, प्रपोजिशन असेल, सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट असेल, व्हॉइस असेल इत्यादी प्रश्न करा. रीडिंग कॉम्प्रिहेन्शन वरती फोकस करा. कारण कॉम्प्रिहेन्शनला खूप जास्त वेळ इथे जातो आणि इतर प्रश्नांना तुम्हाला इथे वेळ शिल्लक राहत नाही. त्यामुळे रीडिंग कॉम्प्रिहेन्शनचे प्रश्न कमीत कमी वेळेमध्ये कसे सॉल्व्ह करता येतील याच्यावरती फोकस करा. कारण इतर प्रश्नांना सुद्धा तुम्हाला वेळ देणं गरजेचं आहे. तसेच पॅराजंबल, सेंटेन्स करेक्शन, फिल इन द ब्लँक्स, क्लोज टेस्ट, स्पेलिंग करेक्शन, इडियम्स अँड फ्रेजेस वरती इथे प्रश्न विचारतात. बेसिक मॅथमॅटिक्स हा 8 मार्कला विचारला जातो आणि या सब्जेक्टचा स्टडी करत असताना तुम्हाला 10वी पर्यंत मॅथमॅटिक्स येणं गरजेचं आहे. खूप जास्त टफ प्रश्न इथे विचारले जात नाहीत. इथे तुम्हाला नंबर सिस्टीम वरती प्रश्न येऊ शकतात. त्यानंतर HCF, LCM, प्रॉफिट अँड लॉस, सिम्पल अँड कंपाऊंड इंटरेस्ट तुम्हाला यायला हवं. रेशो अँड प्रपोर्शन, ॲव्हरेज, टाइम अँड वर्क, टाइम स्पीड अँड डिस्टन्स, त्यानंतर अल्जेब्रा, मेन्सुरेशन, डेटा इंटरप्रिटेशन इत्यादी टॉपिक वरती तुम्ही इथे प्रश्न एक्सपेक्ट करू शकता. आता विद्यार्थी मित्रांनो, याचा अभ्यास करत असताना फॉर्म्युलेज व्यवस्थित लक्षात ठेवणं गरजेचं आहे. फॉर्म्युलेज तुमच्या लक्षात राहिले तर तुम्ही परीक्षेमध्ये कमीत कमी वेळेमध्ये हे प्रश्न सॉल्व्ह करू शकता. तसेच याच्यामध्ये कॅल्क्युलेशनसाठी काही ट्रिक्स असतात. त्या कॅल्क्युलेशनच्या ट्रिक्स सुद्धा तुम्ही यूज करणं गरजेचं आहे. जशा ट्रिक्स तुम्हाला लॉजिकल अँड अनालिटिकल रिझनिंगमध्ये गरजेच्या आहेत, त्याचप्रमाणे बेसिक मॅथमॅटिक्समध्ये पण तुमच्याकडे ट्रिक्स असतील तर तुम्ही इझिली लवकरात लवकर हे प्रश्न सॉल्व्ह करू शकता. अशा पद्धतीने या सर्व टॉपिकचा जर तुम्ही व्यवस्थित स्टडी केला तर सीईटी मध्ये तुम्हाला चांगले मार्क्स आणि चांगलं कॉलेज मिळणं अवघड नाहीये. फक्त याचा व्यवस्थित प्लॅन करून तुम्ही स्टडी करा, जेणेकरून तुम्हाला कमीत कमी वेळेमध्ये मॅक्सिमम क्वेश्चन सॉल्व्ह करता येतील आणि पूर्ण पेपर जो आहे तो 120 मिनिटांमध्येच कव्हर होईल. हे टाइम मॅनेजमेंट सुधारण्यासाठी तुम्हाला क्रॅश कोर्समध्ये मॉक टेस्ट दिल्या जातात, ज्या मॉक टेस्ट देऊन तुम्ही तुमचं टाइम मॅनेजमेंट सुधारू शकता. कमीत कमी वेळेमध्ये प्रश्न सॉल्व्ह करण्याची प्रॅक्टिस सुद्धा त्यामध्ये करू शकता. हे सर्व टॉपिक रेफर करा आणि सीईटीचं प्रिपरेशन सुरू करा. आता विद्यार्थी मित्रांनो, या सीईटीचं प्रिपरेशन करत असताना आपल्याकडे असं एक बुक हवं की ज्यामध्ये हा सर्व सिलेबस कव्हर केलेला असेल. त्यासाठीच ग्लोबल ऑनलाईन पब्लिकेशनचं लॉ सीईटीच्या थिअरीचं बुक आणि एमसीक्यूज साठी प्रश्नसंचांचं बुक आता पब्लिश केलेलं आहे. आणि हे बुक तुम्हाला Amazon वरती आणि तुमच्या जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडे अवेलेबल आहेत. हे बुक मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही माध्यमामध्ये आहेत आणि या बुक मध्ये संपूर्ण सिलेबस कव्हर केलेला असून सोबतच विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नसंचामध्ये तुम्हाला 2600 पेक्षा अधिक प्रश्न इथे प्रॅक्टिससाठी दिलेले आहेत. त्यामध्ये तुम्हाला मागील वर्षाचे ऍक्च्युअल PYQ सुद्धा मिळणार आहेत आणि थिअरीच्या बुक मध्ये सर्व सिलेबस इथे कव्हर केला जाणार आहे. तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंक वरती जाऊन आजच हे बुक ऑर्डर करा किंवा तुमच्या जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडे याची चौकशी करा. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, एक्झामचं प्रिपरेशन आता तरी सुरू करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.